हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? 7 दिवस 7 भाताचे नवीन नवीन प्रकार बघूया. ज्यांना ज्यांना राईस आवडतो त्यांनी मनापासून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पहिलं दम बिर्याणी. त्यासाठी भाज्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कोबी, गाजर आहे, ढबू मिरची आहे, सगळ्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 2 चमचे तिखट घातलं आहे, धण्याचा कूट घातला आहे, बटाटे घातलेले आहेत, असे मीठ घालायचं आहे चवीनुसार. सगळं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे भाज्याला सगळं तिखट मीठ लागतं. आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे, त्यामुळे सगळं एकजीव होतं. मी इथं अर्धा कप किंवा 4-5 चमचे दही घालून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं. आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत. जिरे आहेत, तेजपत्ता आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे आणि दालचिनीचा तुकडा आहे. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. 4 कांदे उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत. मसाले घातल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो. असे पातळ चिरून घेतल्यामुळे कांदे लवकर भाजले जातात. असे चॉकलेटी कलरवर भाजून झालेले आहेत. आता यात लसूण घालायचं आहे आणि थोडा कांदा बाजूला ठेवायचा आहे काढून, म्हणजे तो वर आपल्याला घालता येतो. हिरवी मिरची घालायची आहेत, असे तुकडे करून घेतलेले आहेत उभे, ते पण सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. मस्त होते बरं का, आणि जास्त वेळ पण लागत नाही. दम बिर्याणी रेस्टॉरंटसारखीच होते, नक्की ट्राय करून बघा. आता भाज्या आपण सगळ्या दही मिक्स करून ठेवलेल्या ना, त्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यावर टमाट्याची 2 टमाट्याची तर पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यात पाव चमचा हळद घालायची आहे. तिखट घालून घ्यायचं आहे 2 चमचे. मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे, 1 चमचा धण्याचा कूट आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाज्या वाफण्यासाठी झाकून ठेवायच्या आहेत. 5 मिनटं झालेले आहेत. थोड्याफार भाज्या वाफलेल्या आहेत. आता यात आपण बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा घातलेला आहे, मी 2 पाकिट घातलेलं आहे. भाज्या भरपूर आहेत ना, सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. परत झाकून ठेवायचं आहे 2 मिनटासाठी. आता यात अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे वाफण्यासाठी. भात असा करून घेतलेला आपला मोकळा. आता भाज्या पण वाफलेल्या आहेत. पाणी घातल्यामुळं काय होतं, भाज्या चांगल्या वाफतात आणि भात पण वरून घातल्यावर कोरडा होत नाही. अर्धी वाटी अजून पाणी घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे भाज्यांपुरतं, भातात मीठ आहे ना. आता परत अर्धी वाटी पाणी आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे, म्हणजे वरून पण भात कोरडा होत नाही. आता भात करून घेतलेला ना आपण, तो सगळा घालून घ्यायचा आहे. मी भाताचा व्हिडिओ भरपूर वेळा दाखवलेला आहे. कोथिंबीर घालायचं आहे आणि वरून जो आपण कांदा काढून ठेवलेला ना भाजलेला, तो पण घालून घ्यायचा आहे. पुदिना, कोथिंबीर सगळं घालून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं. याला झाकून साईडनं पण पीठ लावून कवर केलेलं आहे दम देण्यासाठी. भाज्या पण अजून वाफतात आणि असं पीठ लावून ठेवलेलं दम देण्यासाठी. मस्त इथं आपला 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत. भात पण शिजलेला आहे. मस्त इथं आपला भात तयार झालेला आहे. फक्त अर्धा तास लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याला धूर द्यायचा आहे, आपण रेस्टॉरंटसारखं करतोय ना, मग वाटीत असा कोळसा ठेवलेला आहे, त्यावर तूप घालायचं आहे 1 चमचा. धूर होतो ना, आता बंद करून ठेवायचं आहे 5 मिनटासाठी. मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे. वास पण खमंग सुटलेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त रेस्टॉरंट स्टाईल दम बिर्याणी तयार आहे. मग कोण कोण करून बघणार सोप्या पद्धतीने. सर्व पण करून दाखवत आहे. बघा, मस्त मस्त फुलफुलीत दम बिर्याणी. 2 नंबर आहे. फोडणीचा भात. 1 वाटी तांदूळ घेऊन अर्धी वाटी डाळ घालून स्वच्छ धुवून घ्यायचं. तूर डाळ घातलेली आहे मी इथं. कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलं, जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायची आहे.
जिरे मोहरी तडकल्यावर हिंग घालायचं आहे, तांदूळ घालून घ्यायचं आणि 2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. आता 2 चमचे काळं तिखट घालायचं, हळद घालायची 1/2 चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि 2 मिनटं सगळं चांगलं भाजून घ्यायचं. आता तांदळाच्या डबल म्हणजेच 3 वाटी पाणी घातलेलं इथं मी. झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. चवीला खूपच मस्त लागतं आणि आपल्याला कंटाळ पण आलेला असतो सगळा स्वयंपाक करायचा. मस्त रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करा. फोडणीचा पण वांगी भात बनवणार आहोत. त्यासाठी कांदा आणि टमाटे घेतलेले आहेत, कोथिंबीर घातलेली आहे, हळद घालायची आहे, धण्याचा कूट घातला आहे, 2 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता वांगी असे चिरून घेतलेले आहेत, त्यात सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. दाबून मसाला भरून घेतलेला आहे. आता 1.5 वाटी तांदूळ आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 वेळा. आता आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 3 चमचे तेल घातलं आहे, जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा, हिंग घालायचं आहे, 1 कांदा उभा चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता घालून चांगला भाजून घ्यायचा आहे. आता यात वांगी घालायचे आहेत, ते पण तेलात भाजून घ्यायचे आहेत. उरलेला मसाला असतो ना तो पण घालून घ्यायचा आहे. वांगी 2 मिनटं तेलात भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे चव खूप छान येते. तुम्ही पण अशा प्रकारे वांगी भात कुकरमध्ये करून बघा. 2 मिनटं कुकरला झाकण लावायचं आणि वर फक्त झाकायचं आहे. वाफेमध्ये वांगी वाफतात. 2 मिनटं झालेले आहेत. आता तांदूळ घालायचं धुतलेलं स्वच्छ, तांदूळ घालून ते पण मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद घालायची आहे 1/2 चमचा, 2 चमचे तिखट घालायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे नक्कीच वांगी भात करून बघा. 1.5 वाटीला 3 वाटी पाणी घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त खमंग वांगी भात तयार होतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. माझ्याकडे इथं बिर्याणी आणि पुलावमध्ये घालतात ना तळलेला कांदा, तसा कांदा करून ठेवलेला आहे, तो मी घातलेला इथं. मस्त लागतो चवीला. आता 1 चमचा तुपाची धार घालायची आहे, यामुळे भात खमंग फुलफुलीत आणि छान लागतो. तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघा भात मस्त तयार झालेला आहे. सगळे तुमचं नाव घेतील. बघू शकता तुम्ही, मस्त खमंग वांगी भात तयार आहे. शिळा भात उरतोच ना कधी कधी, त्यापासून शेजवान राईस बनवलाय. त्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल घातलंय, जिरे घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे, 1 कांदा उभा चिरून घेतलाय तो पण घालायचा आहे आणि 1 ढबू मिरची घालायची आहे. दोन्ही पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये लसूण घालायचं आहे, कांडून घेतलेलं आहे. सगळं चांगलं भाजून घेतल्यावर मीठ घालायचं आहे चवीनुसार. भातात तर मीठ असतंच ना, मग भाज्यांच्या पुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1.5 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही सांबर मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी पण चालेल. 2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा मस्त, कोणाला कळणार पण नाही आपण शिळ्या भातापासून बनवलं आहे. वरून कोथिंबीर घालायची भरपूर. आज आपण लातूर स्पेशल निलंगा राईस बनवणार आहोत. त्यासाठी 1.5 वाटी तांदूळ आहे आणि अर्धी वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मसाले घेतलेले आहेत तिथं, शहाजिरे, साधे जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आहे. सगळे मसाले घालून घ्यायचे तेलात. 2 चमचे तेल घेतलेलं आहे, कुकरमध्येच घालायचे आहे. 1 कांदा उभा चिरून घेतलाय, तो पण भाजून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आहे, ते पण घालून घ्यायचे आहे. तिखट, गरम मसाला आणि मसाला, सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट घालायची. टमाटा आहे, तो पण भाजून घ्यायचा आहे. 1 बटाटा आहे, सगळं चांगलं भाजून घ्यायचं. तर तांदूळ आणि डाळ धुतलेली ना, ते पण घालून घ्यायचे आणि 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता 1.5 वाटीला 3 वाटी पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मस्त इथं आपला निलंगा राईस तयार आहे. चला मग गरम गरम खा आणि सबस्क्राईब करा. आता करूया फ्राईड राईस. कोबी, गाजर, बीन्स, कांद्याची पात आहे, वटाणे आहेत. तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे. मीठ घालायचं आहे,
आणि 1 चमचा तेल घालायचं आहे म्हणजे भात मोकळा होतो। तर पाणी उकळल्यावर तांदूळ घालायचे आहेत। पाणी उकळलेलं आहे, आता हे तांदळातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मग तांदूळ घालायचे। तांदूळ असे वर नाचायला पाहिजेत, बघायचं आहे। एक शीत घेऊन असा दाबून बघायचं आहे, झालेलं आहे। 80% कुक झालेलं आहे। आता गाळून घ्यायचे तांदूळ, चाळणीवर गाळून घेतलेलं आहे। आता फ्राईड राईस करूया। कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता हिरव्या मिरचीचा ठेचा केलाय ना आपण, तो घालायचा। लसूण घालायचं आहे। आता चिरून घेतलेल्या भाज्या सगळ्या घालायच्या आहेत। बीन्स आहे, वटाणे आहेत, गाजर आहे, कोबी आहे। भाज्यांना पाणी सुटू नये म्हणून हाय फ्लेमवर ठेवून परतायचे आहे। भाजून झालेल्या आहेत भाज्या। आता यात मीठ घालायचं आहे। 1 चमचा सोया सॉस आहे, मिऱ्याची पूड आहे थोडी आणि 1 चमचा साखर घालायची आहे आणि सगळं परतायचं आहे। आता भात घालायचा आहे आणि सावकाश हलवायचा आहे। यावर काश्मीरी लाल तिखट थोडी आणि कांद्याची पात घालायची आहे वरून। आहे ना सोपं, मग कोण कोण करून बघणार। गॅस बंद करूया। आता रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस करूया। 4 वाटी तांदूळ 20 मिनिटं भिजवून ठेवलेला आहे। पाणी तो उकळायला ठेवलेला आहे। त्यात खडे मसाले घालूया। 2 तेजपत्ते, 3 लवंग आहेत, 3 काळी मिरी आहेत, मीठ घालायचं आणि फ्लेवर छान येतो मसाले ते आपण यातच घातल्यामुळे। पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। तर भिजवलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, मग तांदूळ घालायचं। पाणी उकळलेलं आहे, तांदूळ घालून मोकळा होण्यासाठी भात यात 1 चमचा तूप घालायचं आणि लिंबूचा रस घालायचा म्हणजे भात मोकळा होतो, फुलफुलीत होतो चांगला। फक्त 80%च भात कुक करायचा आहे, नंतर आणि शिजवता येतो। आता सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे। गाळून झाल्यावर त्यावर गार पाणी ओतायचं आहे म्हणजे भाताचे शीत तुटत नाहीत। सगळे मसाले आता काढून घ्यायचे आहेत। कढईत जिरा राईस आपण फोडणी घालणार आहे, त्यासाठी 4-5 चमचे तूप घालून घेतलंय। भात गाळून घेतलेला आहे पूर्ण। आता यात 4 ते 5 चमचे जिरे घालायचे आहेत। जिरा राईस करणार आहे ना आपण। जिरे चांगले लालसर होऊ द्यायचे आहेत, नाहीतर कच्चे कच्चे लागतात तोंडात। कोथिंबीर पण चिरून यातच घालायची आहे म्हणजे ती भाताला चिकटत नाही, सुट्टी सुट्टी होते। आता भात घालून घ्यायचा आहे आणि सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। हलक्या हाताने हलवायचा आहे, चुरा होऊ द्यायचं नाही। वाटत आहे ना रेस्टॉरंट स्टाईल। आता याला 80%च कुक केलंय, त्यामुळे झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिट। मस्त फुलफुलीत जिरा राईस तयार आहे। आता थोडं मीठ घालून घ्यायचं यार। आपण मीठ घातलेलं सगळं गाळलं होतं ना, मग मीठ घालायचं चवीनुसार। सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। जिरा राईस पण तयार आहे। 7 राईसचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।